आम्हाला शॉर्ट हँडची लँग्वेज शिकवली जाते. आम्ही इंग्लिश शॉर्ट हँडमध्ये शॉर्ट हँड करतो. हा सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ॲज अ स्टेनोग्राफर म्हणून पोस्ट असते. त्या पोस्टमध्ये स्टेनोग्राफरचं काम असतं. आता खटला भरला आहे. खटल्यामध्ये साक्षीदार जी साक्ष देतो आहे ती साक्ष त्यांना शॉर्ट हँडमध्ये ज्या स्पीडने साक्षीदार बोलतो आहे त्या स्पीडने त्याला नोट करायची असते आणि टाईप करायची असते. असं काम स्टेनोग्राफर कोर्टामध्ये करतो आणि दिवसातून फक्त 90 मिनिटं तो कोर्टामध्ये काम करत राहतो. त्याला सॅलरी स्टार्टिंग त्याची 80,000 पासून स्टार्टिंग असते. ग्रेड वाईज पोस्ट डिपेंड असतं त्यावर. आणि कोर्ट सोडून गव्हर्नमेंट जॉब सोडून तो कुठेही प्रायव्हेट ठिकाणी जॉब करू शकतो. आणि गव्हर्नमेंटच्या ठिकाणी रेल्वेमध्ये, पाणी खातं, जलविद्युत खातं अशा ठिकाणी भरपूर पोस्ट स्टेनोग्राफरसाठी अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त म्हणजे ते कॉर्पोरेट सेक्टरमध्येही काम करू शकतात, म्हणजे त्या ॲज अ पर्सनल सेक्रेटरी म्हणून. त्याच्यानी की एका घरामध्ये इलेक्ट्रिसिटीला प्रोव्हाइड करतात. तर सिटीमध्ये तर सोलारची इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात. मग कधी इन केस असं होतं की हॉस्पिटल किंवा इमर्जन्सी इलेक्ट्रिसवर इलेक्ट्रिसिटी भेटत नाही, तर त्यासाठी इलेक्ट्रिसिटीसाठी सोलार पॅनल लावतात. कधी लाईट गेली इन केस इमर्जन्सीमध्ये तर त्याची इलेक्ट्रिसिटी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा हॉटेल्स पेट्रोल पंप या ठिकाणी वापरू शकतो. कुठे सोलारचं इथे? सोलार पॅनल्स तिथे लावले पूर्ण पाहिजे. अच्छा, म्हणजे कनेक्शन आहे. आता हे सध्या सगळं सोलार त्या छोट्याशा पॅनलवर चाललंय का सगळं? नाही, 3 पॅनल त्यांना चार्ज करून चार्ज करून ॲक्च्युली जेव्हा मी चार्ज करतो तेव्हा खूप नाही, आता हे तुम्ही या बॅटरीने चार्ज करताय ना? आता तेच ॲक्च्युली सोलार नाही वापरताय ना? ॲक्च्युली लाईट खूप डीम होती ना म्हणून बॅटरी लावली. म्हणून बॅटरी. मग हे जर वायर घेऊन बाहेर उन्हात ठेवलं. पॅनल जर चार्ज केलं तर चालेल. एक काम करा, तर 2 वायर लावा मोठ्या आणि घ्या ना बाहेर मैदानात. प्रॅक्टिकल पूर्णच करा ना. आता असं वाटतं ह्यानेच चाललंय तुमचं काम. नाही नाही असं नाही करा. पॅनल चार्ज केला होता पण डीम झाली खूप. वायर काम अरे ते जळणार नाही का? त्याच्या वाफा डायरेक्ट त्याच्यावर येते. थोडं मागे नाही भेटत आहे. हां, तेच ना. या मुलींना आर्डिनो शिकवलं ना, या इतक्या अमेझिंग काम करतील ना प्रोजेक्टवर. उद्या मला आठवणीने ICTSMच्या फायनल इयरच्या ह्यांना सकाळीच सांगता येईल. ICTSMमध्ये तर पॉवरचे नेटवर्क वगैरे बनवलं त्यांना आवड हे शिकवलं. बरं. एखादी व्यक्ती आहे आणि हा फ्लॅशलाईट ऑन केल्यानंतर ही व्यक्ती आतमध्ये गेली. आता सांग याच्या आतमध्ये काय. त्याच्यामध्ये आम्ही कंपोनंट यूज केले. HDR 2 रजिस्टर आणि काय केलं? LED केलं. कनेक्शन डायग्राम आहे काय बनवलं आहे का? पुढच्यापासून लक्षात ठेवा, हे बनवायचं आहे का बोर्डवर सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी असं वाचलं ना एखाद्याने एक्झिक्यूट करण्याने त्याला कळलं पाहिजे काय केलं. आणि मग कमी वेळ समजा 1000 लोकांनी लाईन लावली इकडे समजून घेण्यासाठी, तर काय तुम्ही 1000 लोकांनी समजवणार का? 100% हे वापरलं असणार काय आर्डिनो असं वाटतंय. मॅडम सॉफ्टवेअर केलं आर्डिनो जस्ट सेन्सर आहे. डिजिटल सर्किट वापरलं. वर्किंग मॉडेल आहे ना? मला वाटतं आणि इथे लेवल इंडिकेशनसाठी वायर्स 20% भरलंय का ते दिसलं आणि बजर पूर्ण बनलं तर बजर पण कळलं. पण सेन्स काय क्वेश्चन रहने वाले हम लोग बाहर से आए हैं. हमारे प्रोजेक्ट का नाम है अल्कोहल डिटेक्टर. हम ड्रिंक या ड्राइव करते हैं तो हमारे यहाँ पे बहुत सारे वेरी गुड, एक्सपेरिमेंट्स कर होते सकते हैं. हैं. तो ये सेंसर है, MQD2 सेंसर है. MQ3 सेंसर है. ये अल्कोहल ये यहाँ सेंस इन्हें 100% वापरलं. अंदर के आर्डिनो आहे का? हाँ आर्डिनो यूज
किया है, चले वो ना प्रोग्रामिंग की है। वो हम Good. कैसे तुम्हारा कैसे पता चला आर्डिनो के बारे में? ये हम लोग ने एक वीडियो देखा था, उसमें पता चला। प्रोग्रामिंग कैसे किया? वो किसी मतलब मेरे एक रिलेटिव है, उन्होंने मुझे कर आर्डिनो कहाँ से लेके आए? शॉप से। उद्या ही करेल ना व्यवस्थित आता? ही ज्युनियरची आहेत सर ही ज्युनियर आहे. हां पण तू बैस हां तिला बसू दे हो हो इलेक्ट्रिकल एनर्जी वेस्ट जनरेट, मतलब जो कचरा वगैरह हम यहाँ जलाएंगे, जो आग हाँ, से हीट उससे निकलेगी, ये सोलार हमारा चार्ज होगा और ये जाएगा चार्ज कंट्रोलर और बैटरी चार्ज देखो होगा। अभी भी हजम नहीं हो रहा है कि इस सोलार तो लाइट से चलता है, हे हीट आहे बरोबर. ये हीट है ना, हीट हीट वाला है. हीट वाला है, अच्छा तो बैटरी चार्ज होगा, बैटरी ओवर चार्ज होगा अभी अभी फिलहाल होगा क्या चार्ज? हाँ होगा हाँ चार्ज रही है? चार्ज है ऑलरेडी कुछ भी आजू बाजू में इलेक्ट्रिसिटी का कुछ भी नहीं लगाया है तूने? ये बैटरी चार्ज है, बैटरी ओवर चार्ज होगा तो ब्लास्ट हो सकता है, इसलिए हमने लगाया है चार्ज कंट्रोल। तो ये बैटरी को मेंटेन रहे, जितनी एनर्जी इसको चाहिए रहेगा वो उतना ही देगा। और इन्वर्टर लगाया क्योंकि जो घरों में जो सप्लाई होता है वो एसी सप्लाई होता है, डीसी। तो अभी लाइट चल रही है, आस्ते आस्ते चल रही है. हाँ जी, फैन से ऑन होगा सर। इसका एक फ्लॉ है, मालूम है क्या है? अभी ये तुम लोग जला रहे हैं ना, जी। सोलर क्यों यूज़ करते हैं मालूम है? क्योंकि इन्वायरमेंट के लिए अच्छा होना चाहिए. अच्छा होना चाहिए। इससे तो धुआं निकलेगा, ये निकलेगा और इन्वायरमेंट खराब हो जाएगा. हाँ आता मॅडम कडे बघते बराबर ना, लॉजिक बराबर है कि नहीं? हम लोग ने क्यों सोलर यूज चालू करने की कोशिश की? कोल बहुत चलता है, पानी का भी ये वेस्टेज होता है. एक्सीडेंट प्रिव्हेंशन हाँ. स्पीड ब्रेकर अँड पॉवर जनरेटर हा प्रोजेक्ट मेन घाटातला आहे. घाटामध्ये खूप डेंजर टर्न्स असतात Correct. आणि मेन म्हणजे रोड हे खूप छोटे असतात, डिवायडर मी जातो ना, मला माहिती आहे. सोल्युशन प्रॉब्लेम कसं सोडवला सांग. प्रॉब्लेम त्याचा असा आहे की ॲक्सिडेंट न होण्यासाठी आम्ही इथे सेन्सर आयआर सेन्सर लावले Okay. आणि प्लस इथे सिग्नल बी लावले. अच्छा. जशी ही दोन्ही साईडून आता एकाच डायरेक्शन बरोबर, गाडी येत आहे, बरोबर. जशी ही गाडी इथून आली हां. सेन्सर वाजला की येते ही गाडी. हा ती अरे वा, गाडी येते व्हेरी नाईस. आणि रेड त्यांना सिग्नल देईल की हा, बाबा बरोबर. तुम्ही थांबा म्हणून गाडी हां येते. अलर्ट तरी व्हा. हा अलर्ट होते ते. आणि जशी ही गाडी पास होऊन साईडला जाईल त्यांना तिथं ग्रीन सिग्नल भेटेल की रोड आता क्लिअर आहे, तुम्ही पुढे जाऊ शकता. सेम ॲज इट इज तिथेच आम्ही त्यांना तिथे सेन्सर लावलेला आहे. तिथून जशी ती गाडी येईल इथेही ह्या साईडच्या Simultaneously. हां त्यांना भेटेल ते सेम. आणि मेन आम्ही आता स्पीड ब्रेकरचा इथं असा इश्यू आहे की घाटामध्ये इलेक्ट्रिसिटी नसते हम्म. आणि तिथं स्ट्रीट लाईटही तिथं नसतात, त्या अंधारामुळे पण ॲक्सिडेंट खूप होतात ना. मग? आणि घाटामध्ये स्पीड ब्रेकरही खूप असतात सेफ्टीसाठी, गाडी स्लो कमी करून. तर आम्ही त्याच्यासाठी पॉवर जनरेटर लावले आणि स्पीड ब्रेकरचा असा यूज केलेला आहे की आता हे पॉवर जनरेटर आहे याच्या आतमध्ये आणि इथं हे शार्प आहे ते पॉवर जनरेटर. फिरत राहा. हां जशी त्याच्यावरून ती गाडी जात राहील ते फिरत राहणार आणि दिवसामध्ये ते तिथे आम्ही बॅटरी लावू. त्या बॅटरीमध्ये ते दिवसभर ती इलेक्ट्रिसिटी ती चार्ज होत राहील आणि मग तिथं व्हेरी व्हेरी गुड. होईल का आता केलं तर? होईल ना. ते मला आता सगळ्यांसाठी एक मजा सांगतो. जपानमध्ये ना काही काही ठिकाणी अशा मॉलमध्ये गेलं ना की अशा टाईल्स असतात ना, तिथे जायचं. आता बायको समजा शॉपिंग करते, नवऱ्याला काही कामधंदे नाही ना, बरोबर, मग तो उभा राहणार आणि सायकल सारखं चालवणार तिथे. त्याने जे त्याला आहे ना त्याचे पैसे मिळतात त्याला, कारण त्याने जनरेट होणार. मग जेव्हा ते काउंटरवर बिल द्यायला जाणार ना तेव्हा ते सांगणार तुमच्या नवऱ्याने बसून जेवढ्या वेळ पॅनल मारली आहेत ना त्याचे 15 रुपये कमी किंवा काही हे नसतील त्यांचे ते 20 रुपये कमी. म्हणजे बायको शॉपिंग बायको शॉपिंग करत फिरणार आणि नवरा पॅन्डल मारत बसणार, पैसे कमवणार. व्हेरी गुड. पण ह्याच्यातून पुढल्या वेळेला बायकोचा शॉपिंगचा टाईम वाढणार. आणि तिथे जास्त खर्च होणार. आता हे जसं फिरतंय DC मोटर पण लावली आहे तू, व्हेरी गुड. अच्छा मला एक सांग, काय वापरलं इथे तू हे इकडचं इंडिकेट इकडे करण्यासाठी? तिथं आम्ही आयआर काय? सेन्सर आणि इथं सर्किट कुठलं बनवलं. सर्किट आहे? आयआर अच्छा सेन्सर नॉर्मल इलेक्ट्रॉनिक सर्किटने वापरलं. सर्किट आहे आम्ही अच्छा ते BC बनवलंय. 147 वगैरे BC. मला हे मीटर नाही दाखवला बेटा की मीटर दाखवला हां, असं नुसतं right. ट्रान्झिस्टर नाही काढत सिम्पल व्हेरी नाईस. हां बरं आहे की अजून कंट्रोलर नाही ही मुलं उद्या आहे सेकंड इयर आहे. तिने जे आर्डिनो वापरलंय ना पहिली मुलीने ते तुम्हाला माहिती आहे? मस्त. उद्या आपण शिकायचं. उद्या मी इलेक्ट्रॉनिक झालेल्या मुली झालेले आहेत हां हो गेल्या होत्या 5 मुली आहेत, 4 का 5. नाही मी शिकवतोय त्यांना IoT.
तर त्या ऑनलाईन असतात फक्त त्या कुठेतरी नोकरी करतात आणि ऑनलाईन शिकतात ड्युएलच्या याच्यामध्ये. फक्त वुमेन्स आय टी एकच आहे नाही हां ते वगैरे वाढणार आणि शेतकऱ्यांना समजणार की हे समजा शॉक लागून गेलं नाही ह्याच्यामध्ये शॉप वगैरे एकदम नॉर्मल आहे, हां normal. ग्राउंडिंग आहे फक्त. आपण टच करून पण ते सेल्स आणि ही तुम्ही तर बोलली आहात तुम्ही बदमाश नाही आहात, मुलं खूप बदमाश असतात. मग त्यांनी रात्री कोणाची झोप उडवायची असेल तर येऊन ऐकलं तर उद्या मी तुम्हाला एक ह्याच्यावरच एक प्रोजेक्ट दाखवेन ना, IoTचा एक प्रोजेक्ट दाखवेन. आठवण करायची सर. हां आठवण करा. मी तुला ह्याचं एक सांगेन की ह्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व कसा करता येईल. त्याचा फोटोज काढून जनावर आहे का माणूस आहे का चोर आहे का काय आहे ते सगळं असं मोबाईलमध्ये येईल. तेच उद्या शिकायचं आहे आपल्याला. ओके आमच्या काय ना आर्डिनो इथं वापरलं आमच्या सर्किटद्वारे शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत होते. म्हणजे मी असं नाही बोलू शकत का खूप प्रमाणात काही बोललीस तरी चालेल. काही प्रमाणात मदत होते. या सर्किटमुळे समजतं का माती ओली एका सुटली. असं नाही आहे का शेतकऱ्यांनाच ह्याची मदत होते. काही मैदान असेल म्हणजे जिथे मातीचा ओलसरपणा आहे तिथे या सर्किटचा वापर करू शकतो. आता हे काय एवढे मोबाईल भेटला हे तर मी ते गोल्यामध्ये टाकेल. हां पण होणार काय पुढे असं झालंय का काम खाली. हां हॅलो पंकज. ह्याच्यामुळे समजेल का ती शेतकऱ्याला समजेल. CPU एकच आहे का आता त्याने आर्डिनो केलं हे चिकार आहे. आर्डिनो लावणार कसं मध्ये लोक. बापरे चॅलेंजिंग आहे. ते तुम्ही मोटार लावू शकता. अच्छा मग पाणी जाणार. हा, पाणी बंद किंवा चालू काय झालं असेल तर पाणी चालू. गुड. इथे लावलाय ड्रायव्हर लावलाय. ज्युनियरची आहे तरी पण या सगळ्या ज्युनियरचे काही यातल्या सिनियर आहे ज्युनियर आहे. व्हेरी गुड. तुमच्यासाठी पुढच्या वर्षी येईल. आता उद्या तर नाही तुम्हाला करता येणार पण पुढच्या वर्षी तुमच्यासाठी जरुरी आहे. मैं इलेक्ट्रॉनिक की उज्जैन में my topic name is metal detector as you can see on metal. Very good. So sir, first of all हमारे लिए metal detector ज़रूरी क्यों है? To avoiding illegal weapons like bomb, guns, etc. आजकल जो चीज़ें चल रही है न्यूज़ के अकॉर्डिंग रिसर्चर्स के हिसाब से 2022 और 2023 में एयरपोर्ट्स में बहुत सारे इलीगल वेपन सप्लाई हुए, बहुत सारे जिसकी काउंटिंग नहीं है, अनकाउंटेबल. इसलिए मेटल डिटेक्टर होना बहुत ज़रूरी है. ये 1881 में इन्वेंट हुआ था. किसी अमेरिकन ने इन्वेंट किया था, अलेक्जेंडर करके. उन्होंने इन्वेंट किया लेकिन ये इंडिया में धीरे धीरे आया. बट ये इंडिया में आने से टाइम लगा. लेकिन उससे पहले जो चीज़ें सप्लाई हो रही थी वो होती थी और अभी भी सप्लाई होती है. क्योंकि मेटल डिटेक्टर का काम होता है कि वो इलीगल वेपन्स को डिटेक्ट करे. अगर आपके लगेज में 5 रुपीज़ का कॉइन भी आ गया वो भी डिटेक्ट करेगा क्योंकि वो भी एक तरीके का मेटल है. इसलिए कैसे करता है वो डिटेक्ट कैसे करता है. आपण जो एंट्री करतो क्योंकि सब वो जो कॉइल है ना अंदर क्या है क्या कॉइल है. कॉइल है. कॉइल में ना जो इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जनरेट होती है. फिर इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जनरेट होती है उसके ऑब्जेक्ट कोई भी आता है. उसका साइंटिस्ट मालूम है कौन है किसने ढूंढा ये इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड. वो जनरेट होती है ठीक है. इसलिए. क्योंकि और उसको अगर थैंक्स बोलना चाहिए ना जिसने भी ढूंढा पहले. हाँ तो वो जनरेट होती है और फिर डिटेक्ट किया जाता है. क्योंकि सर आजकल इन इंडिया आप कोई भी कंट्रीज में चले जाओ वहाँ पे इलीगल वेपन्स की सप्लाई होती है. हमें उसे अवॉइड करना चाहिए, उसको रोकना चाहिए. इसलिए मेटल डिटेक्टर बहुत यूज़फुल है हमारे लिए. अगर वो नहीं होता तो बहुत सारे केसेस है जो ऐसे पेंडिंग में पड़े बिकॉज ऑफ इलीगल वेपन मी सप्लाई. पार्लमेंटमध्ये जाणार थोड्या दिवसात. यूज़ किया ट्रांजिस्टर एक यूज़ किया. 2 रजिस्टर नंबर क्या था ट्रांजिस्टर का. ट्रांजिस्टर का नंबर BC 147 था. मुझे याद है ना. हाँ सर. और डायोड यूज़ किया और बजर लास्ट. डायोड का नंबर क्या था. डायोड का अभी आगे से याद रख टेक्निकली ज़्यादा बात करने का. और हम लोग इंजीनियर्स बनने वाले हैं ना आगे जाके तो इंजीनियर्स टेक्निकली बोलना चाहिए. ये अभी ओराइटर का तेरा जो था ना ये पार्लियामेंट में चलेगा एकदम खड़ा रह के एकदम फर्स्ट क्लास. थैंक यू सो मच. व्हेरी थँक्यू बोलली तिचा. आणि बेचिरा करून टाकायचं देण्यात आलं ॲलन ट्युरिंगला. तर त्याने ते शोधून काढायचा प्रयत्न केला. त्याला आम्ही कम्प्युटरचा जनक म्हणतो कारण त्याने पहिलं मशीन बनवलं
ज्याला त्यावेळेला कम्प्युटर शब्दही नव्हता ना, त्यावेळेला त्याने एक मशीन बनवलं होतं. त्याला ॲनालॉग कम्प्युटर म्हणायचे त्यावेळेला. डिजिटल आणि ॲनालॉग दोन असतात ना, ॲनालॉग कम्प्युटर म्हणायचे. तर त्या मशीनने काय केलं माहिती आहे, विमानं तिथून निघाली बॉम्ब टाकायला की त्याचं कॉर्डिनेट आहे ना ते सिलेक्ट केलं जायचं आणि जे कामं 200 काय म्हणतात त्याला, ते 200 ऑपरेटर्स ज्या निरोप द्यायच्या ते काम ॲटोमॅटिक कम्प्युटर. आताच कसं कम्प्युटरने आपल्याला लगेच कळतं ना, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या काळामध्ये ते फार महत्त्वाचं होतं. तर त्याला ज्या वेळेला शास्त्रज्ञाला ते काम दिलं तर तो म्हणाला की मला लवकर बसा पटकन सॅटल व्हा. त्याला हां उचलून बरोबर हळूहळू असू दे मॅडम मला ओके. सो त्यावेळेला जेव्हा त्यांना एक असिस्टंट शोधायची होती हां, त्या ॲलन ट्युरिंगला एक असिस्टंट, म्हणजे त्याने इंग्लंडच्या वर्तमानपत्रात ॲडव्हर्टाईज दिली की कशी दिली माहिती आहे, सोडोकू माहिती आहे तुम्हाला, सोडोकू नावाचे हे असतात, ते गेम्स असतात, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असतं. त्या सोडोकूचे असे काही सोडोकू सारखे त्यावेळेला असे पेपरमध्ये दिले. त्याने सांगितलं हे कोडं जे सोडवेल त्यांना आम्ही मोठ्या पगाराची नोकरी देऊ. बरोबर, सगळ्या इंग्लंडच्या पेपरमध्ये ते गेलं सगळं. तिथे झालं एक लिमिटेड काहीतरी एक 100 लोकांनी अंदाजे सोडवलं. मग ज्यांनी ते सोडवलं त्यातला एक ऑफिसचा पत्ता दिला आणि सांगितलं की आता एक पुढची टेस्ट होणार आहे तुम्हाला पगार मिळण्यासाठी. ती टेस्ट या रूममध्ये होणार, त्या ॲड्रेसच्या तिकडे या त्या 100 लोकांना. तर सकाळपासून मग तो जाऊन बसला आणि एक जण यायला लागला. बरोबर, आता खरी मजा पुढे. तर त्याने किती काय केलं, त्या रूममध्ये ना त्याने स्वतः एक मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला असलेलं एक प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणतो आम्ही त्याला, प्रॉब्लेम स्टेटमेंट ते लिहून काढलं की जो ते सोडवेल तो माझा असिस्टंट होईल आणि मोठं पगार आणि मोठं काम करायचं होतं, कारण कम्प्युटरचा शोध लावायचा होता त्यावेळेला. ते त्याच्या डोक्यात होतं आणि त्याला असिस्टंट पाहिजे. काय झालं, 10 मिनिटाची टेस्ट होती. बरोबर, मी सांगतोय ते पिक्चर आहे त्यामुळे मी बरोबर वर्णन करतोय. पुस्तकही वाचलंय मी, त्याचं पिक्चरही बघितलंय, त्याचा इंग्लिश पिक्चर आहे, छान आहे. तर तो बसला, त्याने एक कागद ठेवला, सगळ्यांना पेपर वाटले. आता टेस्ट सुरू करायची. बरोबर, त्याने टेस्ट सुरू केली. तिथे ते घड्याळ होतं, पूर्वीचं घड्याळ असायचं, टायमिंग हे करणार. ते चालू केलं, घड्याळ बटन केलं आणि सांगितलं टेस्ट सुरू करा. तर 60-70 लोक बसले. एक मुलगी 2 मिनिटं उशिरा, बघा टेस्ट सुरू झाली होती, ती आली दरवाज्यातनं. ती मुलगी ती म्हणाली पेपर द्या. तो म्हणाला पेपर सुरू झालाय. तर त्याला असं वाटलं जाऊ दे, त्याला देऊ द्यायला तिला पेपर, म्हणून तिला पेपर दिला. बरोबर, ती जाऊन कोपऱ्यामध्ये बसली. यांचं लवकर होऊ दे, मी डिस्टर्ब होतो नाही. चला ओके फटाफट बसून घ्या लगेच बसून घ्या. बस बंद करून टाका, आता आपणच, दुसरं कोणी घुसायचं नाही. चला हॅव अ सीट. हां, तर 2 मिनिटं उशिरा आली ती मुलगी. उशिरा आल्यानंतर त्याने दिलं त्याला पेपर. बरं, ते पटकन तिने काय केलं, बसली तिकडे, फटाफट ते मॅथमॅटिक्स सोडवलं आणि 1 मिनिटं आधी पेपर दिला आणि निघून गेली. बरोबर, ऑफकोर्स त्यांना ॲड्रेस वगैरे माहिती. त्याने काय केलं, ॲलन ट्युरिंगने बघितलं तर परफेक्ट सोडवलेलं होतं. किती झालं, 10 मिनिटं वजा 3 मिनिटं, किती झाली, 7 मिनिटं. त्या मुलीला त्याने सिलेक्ट केलं. एल्वा नाव होते तिचं, ती असिस्टंट होती त्याची. तो म्हणाला की जे पुढं सोडवायला मला स्वतःला 8 मिनिटं लागली, ती ही मुलगी कशी काय 7 मिनिटात सोडवते. येतंय लक्षात. सगळ्यांना ॲलन ट्युरिंगचं नाव माहिती. मी कोणालाही, आता तुम्हाला तर माहीत नव्हतं, पण अनेक लोक त्याला थिअरी ऑफ कॉम्पिटिशन म्हटलं, कॉम्प्युटिंग थिअरी त्याने शोधून काढली. जगात फेमस आहे, पण एल्वाचं नाव शक्यतो कोणाला माहीत नाही. तुमच्या लक्षात येते मी तुम्हाला का स्टोरी सांगतोय, ती का सांगतोय तुम्हाला ती एक म्हणजे ती एक मुलगी होती. बरं, मजा अशी आहे, जेव्हा तिचा इंटरव्ह्यू नंतर त्याने घेतला तेव्हा लक्षात आलं की तिला घरी भरपूर काम करायचं. घरात भरपूर काम सगळं करून धावत पळत ती आली होती. आल्या पटकन टेस्ट दिलं आणि पटकन घराचं काम करायला. शी इज द फर्स्ट लेडी हू हॅज हेल्प, म्हणजे जिने
ॲलन ट्युरिंगला खूप मदत केलेली आहे आणि तिचा वाटा आहे थिअरी ऑफ कॉम्पिटिशनमध्ये हे फार कमी लोकांना माहिती आहे. कळलं तुम्हाला? सगळ्यांनी क्लॅप केलं पाहिजे की नाही तुमच्यामध्ये? मुद्दा असा आहे, तुम्हाला बघितल्यावर मला आज सकाळी माझ्या अंगावर काटा आला. बघितल्यावर असं वाटलं की तुमच्यामध्ये जेवढा टॅलेंट आहे मुलींमध्ये ते असं हिडन टॅलेंट असतं. म्हणजे एक गोष्ट. दुसरी गोष्ट हां, हे मुद्दा हे सांगितलं पाहिजे ना, त्याशिवाय मोटिवेशन कसं येणार? मंगळयान नावाचं एक पिक्चर आलं माहिती आहे आपल्याला? हां, बघितलंय? किती लोकांनी बघितलं मंगळयान? सगळ्यांनी बघायला पाहिजे. मुली तिथे आठवणीने बघायला पाहिजे प्लीज. फक्त 3-4 जणांनीच बघितलं. बाकी हे सगळे फालतू पिक्चर बघायचे नाही, चांगले पिक्चर बघायचे. लक्षात ठेवा, पिक्चरमध्ये शिकता येतं. सो मंगळयान पिक्चरमध्ये जेव्हा मंगळावर यान पाठवायचं होतं त्यावेळेला एक प्रोग्रामर करणारी, तुम्ही आता चांद्र आपलं कुठलं यान गेला आता त्यामध्ये बायका बघितल्या त्या साऊथ इंडियन सगळ्या बऱ्यापैकी साऊथ इंडियन आहेत हां, साडी घातलेल्या साध्या एकदम हां, ते सायंटिस्ट आहेत ना सर. तर मंगळयान पिक्चर पण बघा, त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे की त्यांना वेट कमी करायचं असतं. यान असलं की यान उडवायला खूप वजन असतं ना, जितकं तुम्ही वजन कमी कराल, वेट कमी कराल, तितकं तुमचं यान जास्तीत जास्त आत जाऊ शकतं. तर ती पूर्ण टीम दाखवली. त्यात ना एकीला काम दिलेलं असतं की तू प्रोग्रामिंगमध्ये ऑप्टिमायझेशन करून दाखव. आता हा शब्द आला आपला टेक्निकल, ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय माहिती आहे? एक माणूस जर 4 पानाचा कोड लिहित असेल, कोडिंगचा कोड, तर हुशार माणूस काय करतो? माणूस म्हणण्यापेक्षा बाई पुरुष काही समजा, ह्युमन बिईंग म्हणजे माणूस म्हणून, तर तो पूर्ण 5 पानाचा कोड ना तो एकच पानात करू शकतो. आता एकाच पानात केल्यावर काय होतं? त्याला म्हणतात ऑप्टिमायझेशन. हे कोण करू शकतं? 4 पानं एकाच पानात करणं, त्याला त्याची बुद्धी तल्लख असली पाहिजे आणि तेच काम केलं पाहिजे. बरं, याचा इफेक्ट मंगळयानवर कसा होतो? तर जेव्हा ऑप्टिमायझेशन ऑफ कोड होतो त्यावेळेला मेमरीची कमी लागते. मेमरी असते ना आपला, बघा कम्प्युटर जेव्हा खूप मेमरीचा असतो, सर्व्हर जड असतो एकदम. ICT मला जास्त माहिती आहे, सर्व्हरचे PC एकदम जड असतात कारण मेमरी खूप असतात. आता मंगळयानवर पाठवायचं आहे, त्यात ऑप्टिमायझेशन कोड करायचं आहे, त्यात मेमरी कमी करायची, म्हणजे प्रोग्राम कमीत कमी ह्याच्यात मेमरीत लिहायचं आहे. ते काम त्या सायंटिस्टचं नाव नाही माहिती, हे दुर्दैव आहे, ते माहिती असायला पाहिजे तुम्हाला की त्या सायंटिस्टची जी मुलगी दाखवली आहे, थोडीशी व्हिडिओ दाखवली आहे थोडीशी, तिला ते सांगतात की आठवते कोणी बघितलं पिक्चर? आठवते तुम्हाला पिक्चर बघितलेलं? कोण आहे? कोणी हातवर गेलेला पिक्चर बघितलं म्हणून आठवते तुला? आठवते ते सगळे ग्रुप असतो, एक जरा वयस्कर बाई असते, एक यंग मुलगी असते, एक म्हातारा असतो, एक असे सगळे एकत्र मिळून काम करत असतात, आठवते का? आणि तो आपण हिरो आहे आपला, तो अक्षय कुमार, तो त्यांना सांगतो की मला काय माहित नाही, मला 1 महिन्याच्या आधी हा कोड एवढा कमी व्हायला पाहिजे की त्याचं वजन कमी व्हायला पाहिजे, बस मला काही सांगायचं नाही, आय डोंट वॉन्ट एनी अदर रिझन. आणि मग ती बिचारी दिवसभर रात्रभर बसून तो कोड कमी करते. सो ते का झालं? म्हणजे तिचा हातभार लागला ना. दॅट इज व्हॉट इज कोडिंग म्हणा किंवा हे म्हणा. आणि म्हणजे कनेक्ट मी यासाठी करतोय की तुम्ही का महत्त्वाचे आहात. तुम्ही जेव्हा शिकणार ना या सगळ्या गोष्टी त्यावेळेला तुम्ही लवकर पिकअप करू शकता, फास्ट पिकअप करू शकता. ओके, चला.